हॅलो, चित्रा रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण तीळ आणि शेंगदाणे मिक्स करून वडी बनवणार आहोत. त्याची रेसिपी बघा. त्यासाठी आपण इथे 2 वाटी भाजलेले तिळाचे कूट घेतलेले आहे आणि 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घेतलेली आहे. एकूण असे 3 वाट्या प्रमाण आहेत. आणि गुळाचे सुद्धा मी 3 वाट्या त्याच मापाने 3 वाटे प्रमाण गुळाचे घेत आहे. गूळ बारीक केलेला आहे. असे 3 वाट्या मी बारीक केलेला गूळ कढईमध्ये टाकलेला आहे पाक बनवण्यासाठी. तो जळू नये म्हणून थोडं तूपसुद्धा टाकलेले आहे आणि असंच आपण फिरवत राहूया, तो पाक जळू नये म्हणून. आता पूर्वतयारी करूया आपण. प्लॅटफॉर्मवर थोडं तूप टाकून असं पसरून घेऊया तुपाला, कारण याच्यावरच आपण तिळाची वडी लाटून घेऊया. आता गुळाचा पाक झालेला की नाही ते बघूया आपण. याच्यातला थोडा गुळाचा पाक त्या वाटीतल्या पाण्यामध्ये टाकूया. तिळाची गोळी अशी कडक बनलेली आहे, म्हणजे आवाज होतो त्याचा असा खटकन, म्हणजेच पाक तयार झालेला आहे वडी करता. लवंग, विलायचीचं बारीक पावडर टाकूया थोडं. आता संपूर्ण ते शेंगदाणे आणि तिळाचे जे कूट बनवून ठेवले आहे ते पूर्ण आपण त्या कढईमध्ये टाकूया पाकात. आणि लवकर लवकर असे मिक्स करून घेऊया, कारण तो लवकर असा घट्ट होतो पाक नाही तर. या प्लॅटफॉर्मवर टाकून असं थोडं लाटून घेऊया आणि असं चेक्स पाडूया वडी करता चाकूने. चेक्स लवकरच पाडूया आपण, नाहीतर मग ते वेळ झाला म्हणजे मग ते तुकडे पडतात त्याचे. आता हे बघा, त्याच्यावर मी आता काजू बदामचे काप आणि खोबरा किस टाकलेला आहे सजवण्याकरता. आता वड्या काढत आहे. थोड्या लवकर काढल्या ना, त्याच्यामुळं ते लवकर निघत नाही आहे. गरम असल्यामुळं निघत नाही आहेत ते. थोडे थंड झाल्यानंतर लवकर लवकर निघतात त्या वड्या. हे बघा, थोडं थंड झालेलं आहे. आता वड्या अशा निघत आहेत पटकन. हे बघा, खटकन असा आवाज होतो, म्हणजे छान झालेले आहेत, खुसखुशीत अशा वड्या झालेल्या आहेत. अशा संपूर्ण वड्या आपण काढून घेऊयात. अशा प्रकारे संपूर्ण वड्या आपण काढून घेऊया.
अशा प्रकारे संपूर्ण वड्या आपल्या तयार झाल्या.